श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत भाग 2. आंध्र प्रदेशातील गोदावरी मंडलातील अत्रिमुनींची तपोभूमी नावाने प्रसिद्ध असलेल्या गावामध्ये एक कश्यप कुटुंब वास्तवाला होते. त्यांना एक पुत्र होता. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचार संपन्न होता. मात्र पुत्र व्याघ्रेश्वर मतिमंद होता. तो शरीराने वाढत होता, पण व्याघ्रेश्वर मतिमंद होता. तो शरीराने वाढत होता, पण बुद्धीने मंद होता. एका ब्रह्ममुहूर्तावर त्या मुलाला स्वप्न पडले. त्यामध्ये त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. तो म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? तू बद्रिकारण्यात गेल्यास तुझे सर्व कल्याणच होईल. स्वप्नातल्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार पित्याची आज्ञा घेऊन व्याघ्रेश्वर शर्मा बद्रिकारण्यात जायला निघाला. वाटेमध्ये त्याला एक कुत्रा भेटला. तो बद्रीवनापर्यंत सोबतच होता. या प्रवासामध्ये उर्वशी कुंडामध्ये तो स्नान करीत असतानाच एक महात्मा आपल्या शिष्यांसोबत तिथे स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्यांना साष्टांग नमस्कार करून आपले शिष्यत्व स्वीकारण्याची नम्र विनंती केली. त्यांनी शिष्यत्व पत्करण्याचे मान्य केल्याबरोबर सोबत आलेले श्वान अंतर्धान पावले. महात्मा म्हणाले, ते श्वान पूर्वजन्मातील पुण्याचे द्योतक आहे. श्रीपाद वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथपर्यंत येऊन या पुण्यप्रद कुंडामध्ये स्नान करू शकलास. व्याघ्रेश्वराने त्यांना विचारले, गुरुदेवा, श्रीपाद श्री वल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यासारख्या मतिमंदावर एवढी कृपा का केली? महात्मे म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभू आहेत. त्रेतायुगामध्ये भारद्वाज महर्षींनी सावित्र काटकचयन नावाचा एक महायज्ञ पीठिकापुरम येथे केला होता. त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वती आमंत्रित होते. त्यावेळी शिवांनी भारद्वाजांना आशीर्वाद देत म्हणाले होते, तुमच्या कुळामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्याईने तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. आता मी द्रोणागिरी पर्वताकडे माझ्या गुरुदेवांच्या दर्शनाला जातो आहे. मी 1 वर्षाने परत येईल. तोपर्यंत इथल्या गुहेमध्ये आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या कर. त्यानुसार व्याघ्रेश्वर गुहेमध्ये ध्यान करू लागला. परंतु त्याचे सर्व लक्ष व्याघ्ररूपाकडेच असल्यामुळे त्याला इच्छित असलेले वाघाचे रूप प्राप्त झाले. 1 वर्षानंतर परत आलेल्या गुरूंना गुहेमध्ये एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांनी अंतरज्ञानाने ओळखले की हा वाघ म्हणजेच व्याघ्रेश्वर आहे. गुरुदेवांनी त्याला आशीर्वाद देत ओंकाराचा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितले. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर मंत्राचा जप करू लागला. तो व्याघ्ररूपामध्येच गुरुपूरला प्रयाण करून कृष्णा नदीच्या अलीकडच्या तीरावर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ आपल्या शिष्यांसह बसलेले होते. ते एकदम उठून माझा परमभक्त हाका मारतो आहे असं म्हणून किनाऱ्यावरती पोहोचले. व्याघ्रेश्वराने अत्यंत भक्तिभावाने त्या दिव्य चरणांवरती मस्तक टेकवले. स्वामींनी वाघाचे मस्तक कुरवाळून त्याच्यावरती आरूढ होऊन कुरुपूरला पोहोचले. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजीन स्वामींना आसन म्हणून अर्पण केले आणि अत्यंत नम्रपणे अष्टभाव जागृत झालेला स्वामींच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक केला. स्वामींनी प्रेमभराने त्याला उठवीत म्हणाले, तू एका जन्मामध्ये अत्यंत दुराचरण केल्यामुळे अनेक जन्म तुला जीवजंतू योनीत जन्म घ्यावा लागला. आता माझ्या कृपेने तुझे सर्व दुष्कृत्य हरण झालेत. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील. श्रीपाद प्रभूंनी त्याला असा आशीर्वाद दिला. पुढे स्वामी शंकर भट्टाला म्हणाले, तो वाघ एक महात्मा आहे. सत्पुरुषांना निर्विघ्न तपश्चर्या करता यावी म्हणून त्यांचे संरक्षण करत असतो. आणि याचबरोबर भाग 2 समाप्त होत आहे. उर्वरित कथामृत आपण श्रवण करूयात पुढील भागामध्ये.
पुढील व्हिडिओमध्ये आपल्या दत्तदास या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.